नमस्कार. कळमनुरीचा नवोदयवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आपण आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंकाची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूपात मांडणी. यावर आधारित आपली प्रश्नमाला आपली सुरुवात आहे. बरोबर आहे. काल आपण मागची व्हिडिओ आणि आपली दररोज मागची जी व्हिडिओ आहे ते पण विद्यार्थ्यांनो बघत राहा. अगदी मोफत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नवोदय असेल, स्कॉलरशिप, NMS सर्व शालेय स्पर्धा परीक्षापासूनची तयारी या ठिकाणी आपल्या चॅनल मार्चच्या मार्फत तुमची सहजरित्या होऊ शकते. आणि या पद्धतीनं बघा तुम्ही मुलांनो, हे अशा पद्धतीच्या आपल्या सर्व क्लासेसच्या ऑनलाईन ऑफलाईन अशा सर्व बॅचेस आपल्या चालू असतात आणि सध्या ऑनलाईन सुद्धा आपली बॅचेस सुरुवात आहे. बघा, आजचा आपण तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूपात मांडणी. तर मुलांनो, या आता ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक थोडंसं चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे प्रश्न अजून चांगल्या पद्धतीने येतील. जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांना तयारी करायची आहे तर त्यांनी जर आपली ऑनलाईन बॅचेस जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला नक्की त्या ऑनलाईन बॅचेसचा फायदा म्हणजे बेसिक प्लस ॲडव्हान्स होईल. आणि चॅनलला तर मात्र प्रश्न डायरेक्टली असणार आहे थोडेसे. आता बघा, हे क्वेश्चन्स बघा. तर बघा, थोडंसं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रश्न समजून घ्या आणि व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्या. पहिला क्वेश्चन बघा मुलांना. आता या ठिकाणी ही जी संख्या आहे बघा, 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता स्थानिक किंमत म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतो, ठीक आहे. दर्शनी किमतीला फेस व्हॅल्यू म्हणतो. तर स्थानिक किंमत काय कन्सेप्ट आहे, ही स्थानिक किंमत आपल्याला समजली पाहिजे. बघा, आता 0 आहे तर 0ला तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर ठेवलं तर त्याची स्थानिक किंमत ही 0च राहणार आहे, 0च राहणार आहे. आणि या 1 ची स्थानिक किंमत मुलांनो 1च आहे, कारण तो 1 हा एकच ठिकाणी आहे. आणि दोघांची आपल्याला बेरीज करायला सांगितली आहे म्हणजे 0 + 1 बरोबर उत्तर काय या ठिकाणी 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. मुलांनो बघा, अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपण दररोज आपल्या चॅनलवर घेत आहोत. सर्वांनी या ठिकाणी प्रश्न बघत राहायचे, वहीमध्ये लिहून घ्या. आणि आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत चला मुलांनो. अगदी मोफत तुम्हाला या ठिकाणी सर्व मिळणार आहे. बघा, 715 स्टार या संख्येतील आता इथं प्रश्न असा आहे, स्टारच्या जागी या लक्षात घ्या मुलांनो, स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधला जो फरक आहे तो 27 आहे. तर त्या म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक असेल. बघा, हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो मुलांनो. म्हणजे नवोदय असेल, स्कॉलरशिप. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स बी सांगतो आणि बेसिकली सांगतो. पहा मुलांनो, बघा काय केलं मुलांनो की 715 आहे आणि इथं स्टारच्या ठिकाणी. आता मला सांगा, समजा तुम्ही या ठिकाणी जर हा पहिला पर्याय घेतला, आता इथे 1 घेतले आणि इथे 1 घेतले, काय म्हणते, कारण समान अंक आहे, बरोबर आहे. मग आता या 1 ची स्थानिक किंमत 10 होईल आणि 1 ची स्थानिक किंमत 1च होईल. म्हणजे 10 मधून 1 वजा केला तर 27 येईल का, येणार नाही. म्हणून हा पर्याय कट झाला, बरोबर आहे. आता तुम्ही 4 ठेवून बघा, इथं 4 ठेवलं तर 40 होईल, इथं 4 ठेवलं तर 4 होणार. म्हणजे 40 मधून 4 वजा केले तर 27 येणार आहे का, फरक येणार नाही, बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्ही 3 ठेवा. बघा, या स्टारच्या ठिकाणी तुम्ही 3 ठेवा आणि या स्टारच्या ठिकाणी तुम्ही 3 ठेवा. या 3 ची स्थानिक किंमत 30 होईल, बरोबर आहे. आणि हे 3 आहे म्हणजे 30 मधून 3 जर वजा केले तर आपला फरक किती आला मुलांनो, 27 आला की नाही. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार, 3. म्हणजे असं अगदी सोप्या पद्धतीने. आता त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो बघा, शॉर्टकट ट्रिक्स काय करायचे मुलांनो. अशा पद्धतीचा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेला आला, म्हणजे येणारच आहे, अशा पद्धतीचे येतच असतात प्रश्न मुलांनो, तर काय करायचं मुलांनो, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मुलांनो स्टारवाला जो प्रश्न आला की जो फरक असतो बघा, फरकामध्ये जी पहिली जी संख्या असते ही 2. आता समजा बघा, सुरुवातीची संख्या लक्षात घ्या, ही इकडे नाही, एकच स्थानाकडे ही. या संख्येच्या पुढची नैसर्गिक क्रमवार संख्या कोणती असते, आता 2च्या नंतर कोणती संख्या असणार आहे, 3. म्हणून डायरेक्ट उत्तर तुम्ही 3 घेऊ शकता, लक्षात घ्या. आणि लक्षात, समजा इथे 1 असेल तर पुढची संख्या 2 घ्यायची, 2 असेल तर 3 घ्या, 3 असेल तर 4. अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही विदाउट स्टेप किंवा डायरेक्टली तुम्ही शॉर्टकट ट्रिक्स पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. पुढचा क्वेश्चन, 3 नंबरचा प्रश्न बघा, खूप सोपा पद्धतीने मुलांनो तुम्हाला स्थानिक किंमत, दर्शनी किंमत जर बेसिक चांगलं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना बेसिक चांगलं करायचं आहे त्यांनी आपल्या ऑनलाईन बॅचेस आणि ऑफलाईन बॅचेस दोन्ही बॅचेस त्या ठिकाणी आपल्या करू शकता मुलांनो. बघा, पुढील कोणत्या पर्यायातील 5 अंकाची स्थानिक किंमत ही सर्वात कमी आहे म्हणते. बघा, कमी आहे. आता डायरेक्ट एक पर्याय चेक करू मुलांना. बघा, या 5 ची स्थानिक किंमत. आता 5 ची स्थानिक किंमत या ठिकाणी बघा, 1 2 3 4 म्हणजे जेवढे अंक आहेत तेवढे आपण 0 देऊन टाकले म्हणजे 50,000 झाले. आता या 5 ची स्थानिक किंमत बघा मुलांना, या ठिकाणी 5,000 आहे, बरोबर आहे. या 5 ची स्थानिक किंमत मुलांना 500 आहे. आपल्याला सर्वात कमी विचारली एकच स्थानचा अंक, सरळ म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे काही तुम्हाला 0 मिनिटात उत्तर येऊन जाते मुलांना, लक्षात घ्या. सरळ बघितल्या
की 5 बघा या ठिकाणी तुम्ही एकक स्थानी 5 आहे म्हणजे सर्वात कमी याच अंकाची असणार आहे. सरळ सरळ आहे की नाही, अतिशय सोपे प्रश्न आहेत. या 5 ची किंमत ही सर्वात कमी म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर मिळेल तुम्हाला. हाच प्रश्न जर तुम्हाला असा विचारला असता की खाली पर्यायपैकी कोणत्या म्हणजे पर्यायातील 5 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे असं जर विचारलं असतं तुम्हाला, समजा तर जास्त जर विचारलं असतं तर पर्याय क्रमांक 1 हे तुम्हाला उत्तर लिहावं लागलं असतं. आपल्याला कमी विचारलं म्हणून पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना, चौथा क्वेश्चन बघा. तर आता बघा, मगाशी आपण मागचा जो स्टारवाला क्वेश्चन घेतला होता त्याच पद्धतीचा हा पण स्टारवाला क्वेश्चन आहे. बघा आता काय करायचं सांगितलं, 7 स्टार 2 स्टार या संख्येमध्ये स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. बघा आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे जे दोन मुद्दे आहेत. दर्शनी किंमत ही कोणत्याही अंकामध्ये, लक्षात घ्या, संख्येमध्ये आता समजा कोणतीही संख्या दिली आणि कोणत्याही संख्येमध्ये जर तुम्हाला त्या एखाद्या अंकाची दर्शनी किंमत जर विचारली असेल तर अशा वेळेस दर्शनी किंमत बदलत नसते मुलांना. ज्या अंकाची दर्शनी किंमत तुम्हाला विचारली तीच त्याची दर्शनी किंमत असते. पण स्थानिक मात्र ही त्या ठिकाणावरून बदलत असते. दोन कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या आणि विस्तारित रूपात तुम्हाला माहितच आहे सर्वांना, बरोबर. बघा आता या ठिकाणी तुम्ही जो अंक ठेवणार आहात तोच अंक तुम्हाला इथे आला पाहिजे, कारण दर्शनी किंमत ही समान असं म्हणते. त्याच्या स्थानिक किमतीतला फरक मात्र 0 आला पाहिजे. बघा हे वाक्य महत्वाचे आपल्याला. आणि म्हणून स्टारच्या जागी येणारा अंक कोणता तुम्ही डायरेक्टली पर्याय करू शकता, किंवा आता तुम्ही थोडं लॉजिक लावा. आता मुलांना मला सांगा, या ठिकाणी आपण जर 2 ठेवला, बरोबर आहे, आणि इथे 2 ठेवला, या 2ची स्थानिक किंमत 200 होईल, इथं 2 होईल, बरोबर आहे. आता 200 मधून 2 वजा केले म्हणजे 0 येणार आहे का मुलांना, म्हणून पर्याय सरळ सरळ करून येणारच नाही ना पर्याय. बघा 1 ठेवला, आता 1 इथं ठेवला तर आपल्याकडं 200 होईल आणि 100 मधून 1 वजा केल्यावर 0 येणार आहे का फरक, हाही या ठिकाणी उत्तर सरळ सरळ चुकला. बघा म्हणजे 3 ठेवा, 300 ठेवला आणि इथं 300 मधून 3 वजा केलं म्हणजे काय 0 येणार आहे का मुलांना, नाही. म्हणजे उत्तर बघा 0. बघा या ठिकाणी तुम्ही 0 ठेवा, सरळ सरळ उत्तर येते. तुम्हाला पर्याय सुद्धा बघायची गरज नाही मुलांना. बघा या ठिकाणी 0 ठेवा, या ठिकाणी 0 ठेवा. आता 0ची स्थानिक किंमत तुम्हाला 0च राहणार आहे कोणत्याही ठिकाणी ठेवलं तर. आणि बघा 0 मधून 0 जर वजा केले तर उत्तर आपलं 0 येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा आजच्या व्हिडिओ मधला हा 5वा प्रश्न. आता या संख्येमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही बेसिकली जर चांगली पद्धतीने तयारी केली तर नक्की मुलांना नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, सरस्वती विद्या अकॅडमी लोणावळे असेल किंवा NMS स्कॉलरशिप, सगळ्या परीक्षेमध्ये आपल्या बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपले पात्र आहेत. तर बघा 58279 या संख्येमधील दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा शतक व स्थानच्या अंकाच्या दर्शन किमतीचा गुणाकार. पहिल्यांदा वाक्य प्रश्न नीट समजून घ्यावा. 58279 या संख्येमधील 10,000 स्थानच्या, बघा 10,000 स्थानचा. आता 10,000 स्थान म्हणजे काय मुलांना, बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बघा 10,000 स्थानचा अंक कोणता मुलांना, 5, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण लिहून घेऊ 5. स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या, आता बघा 10,000 स्थानच्या म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ, बघा ही स्थानिक आपण लिहून घेतली. शतक स्थानचा अंक कोणता आहे मुलांना, 2, बरोबर आहे. शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत म्हणजे मुलांना लक्षात घ्या. आता मला सांगा, शतक स्थानचा अंक 2 आहे आणि त्याची दर्शनी किंमत किती असणार आहे, 2च असणार आहे, कारण ती बदलत नसते मुलांना लक्षात घ्या. ज्या अंकाची दर्शनी किंमत विचारली तीच त्याची दर्शनी किंमत राहते. समजा तुम्हाला या संख्येमध्ये मी 9ची दर्शनी किंमत विचारली तर 9च घ्या. 7ची दर्शनी किंमत विचारली तर 7च घ्या. 2ची विचारली 2, 8ची विचारली 8, 5ची विचारली 5. त्याच्यामध्ये बदल करायचा, पण मात्र स्थानिक किंमत ही बदलत असते. बघा आणि दोघांचा काय करायचं सांगितलं आपल्याला, गुणाकार. आता गुणाकार करत असताना सरळ उभी मांडणी करायची ना मुलांना. बघा सरळ या 2 ने किंवा 5 ने, बघा 2 ने 5 ला जर गुणलं तर 2 पंचे 10 होतात आणि हे 4 शून्य पुढे देऊन टाका सरळ सरळ. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडं एकक, दशक, शतक, हजार, 10,000. ठीक आहे, आणि या ठिकाणी म्हणजे एक सरळ सरळ 5 शून्य येतील एकूण. आता उत्तर आपलं पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे, बघा बघा 5 1 5 5 2 10 आणि पुढचे 4 शून्य आपल्याला आले पाहिजे, बरोबर आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1 लाख. 1 लाख कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. ठीक आहे, 3 2 5 0 4 आले, बघा 3 2 5 0 पर्याय क्रमांक 4. ओके, तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी अतिशय सोपे प्रश्न आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडतील. आणि आपले प्रश्न कसे आहेत किंवा तुम्हाला व्यवस्थित समजत आहेत का, आलं लक्षात, तर त्या बाबतीत नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करा. आलं लक्षात, आवडत असतील प्रश्न तर अजून आम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न घ्यायला नक्कीच आवडेल. आलं लक्षात, जर तुम्हाला व्यवस्थित समजत असतील चांगल्या पद्धतीनं किंवा नवनवीन अजून प्रश्न लागत असतील तर अशा पद्धतीची नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत अजून विद्यार्थी असतील तर त्यांना नक्की या चॅनल संदर्भात माहिती सांगा. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये. त्याच्या पुढची जी क्रममालिका आहे क्रमशः आपण नक्की पुढचं बघणार आहोत. धन्यवाद.